नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक मोठी बातमी मुंबईतल्या वांद्र्यामधून समोर येते. वांद्र्यामध्ये झोपडपट्टी आणि अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई सुरू आहे. अतिक्रमणावर ही तोडक कारवाई सुरू असून यावेळी स्थानिकांनी मुजोरी केलेली आहे. पोलिसांवर दगडफेक इथल्या स्थानिक तरुणांनी केली. त्यानंतर या स्थानिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला आहे. बुलडोझर कारवाईचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी मात्र इथल्या स्थानिक तरुणांनी आणि नागरिकांनी पोलिसांवरच दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीमार केलेला आहे. कारवाईला विरोध इथल्या नागरिकांनी आणि तरुणांनी केला. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. वांद्रे स्टेशन परिसरात अनधिकृत बांधकामं आहेत, झोपडपट्ट्या आहेत आणि हे अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेकडून कारवाई सुरू आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडलेले आहेत. मनोज, आत्ताचे नेमके काय अपडेट्स आहेत? अगदी बरोबर आहे. आता सध्या परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळते आहे आणि ज्या कारणावरून हे सगळं प्रकरण घडलेलं आहे ते दाखवतो आहे मी. वांद्रे पूर्व स्टेशन परिसर आहे आणि या परिसरामध्येच अनेक झोपड्या आहेत. त्या झोपड्या तोडण्याची कारवाई कालपासून सुरू आहे. 500 जवळपास ह्या झोपड्या होत्या. आज जवळपास 60% ह्या झोपड्या काढण्यात आलेल्या आहे आणि हे समोर जे इमारत दिसते आहे या इमारतीचं पाडकाम सुरू झालं होतं. ही प्रार्थनास्थळ असल्याची आहे आणि ते पाडत असतानाच या उजव्या बाजूला अनेक तरुण जे आहेत ते समोर आले होते. तो छोटा ब्रिज दिसतो, त्या ब्रिजवर हे सगळे तरुण होते. पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना अडवलं सुद्धा होतं आणि त्याचबरोबर ते तरुण जे आहेत ते घोषणाबाजीसुद्धा करत असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर अचानक जे युवक होते त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. त्या पुलाच्या मागे पोलीस जे आहेत ते आलेत, त्यांच्यावर दगडफेक होत होती आणि पोलीस रस्त्याच्या या बाजूला आलेत. तोपर्यंत त्यांच्यावर दगडफेक होती. तरीसुद्धा पोलिसांनी सर्व युवकांना शांततेत राहण्याचं आवाहन केलं होतं, परंतु हा जो युवकांचा जमाव होता तो मात्र शांत राहण्याच्या परिस्थितीत नव्हता आणि दगडफेक करायला सुरुवात केली. पण नंतर मात्र 10 मिनिटांनी पोलिसांनी थोडं समोर जात या युवकांना शांत करण्याचं आवाहन केलं होतं, परंतु तरीसुद्धा दगडफेक सुरू होती. अखेर पोलिसांनी लाट्या घेत डोक्यामध्ये हेल्मेट घालत या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला आणि जसेच पोलीस समोर जायला लागले तसे त्यांच्यावर अजून जोरदार दगडांचा वर्षाव होत होता आणि मग पोलीस त्या पुलावर चढले. छोटा पूल आहे आणि त्या बाजूला जी वस्ती दिसते त्या वस्तीतून पोलिसांवर दगडफेक व्हायला सुरुवात झाली होती. पोलिसांनी अनेकांना या ठिकाणी पकडलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला सुद्धा नेलेलं आहे. एकंदरीतच कालपासून ही कारवाई सुरू झालेली आहे. या ठिकाणी 500 अनधिकृत झोपड्या आहेत. अगदी रेल्वे रुळाला लागत असलेला हा परिसर आहे आणि त्याच ठिकाणी या झोपड्या आहेत. ते निष्कासित करण्याचं काम कालपासून सुरू आहे. याच दरम्यान अनेक जण जे आहेत ते उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल या ठिकाणी सुद्धा गेले होते आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई कालपासून सुरू झाल्याचं पाहायला मिळते आहे. आज दुपारपर्यंत तर सर्व काही व्यवस्थित सुरू होतं, परंतु जे प्रार्थनास्थळ आहे ते काढण्याचं काम सुरू झाल्यावर मात्र जमाव जो आहे तो मात्र मनोज, आता किती टक्के बांधकाम बाकी आहे? किती टक्के? कारण हा दुसरा दिवस आहे कारवाईचा. या दुसऱ्या दिवसापर्यंत किती टक्के बांधकाम निष्कासित केले गेलेलं आहे आणि अजून किती बाकी आहे? अगदी बरोबर. 500 झोपड्या आहेत जवळपास आजपर्यंत. आत्तापर्यंत 300च्या जवळपास ह्या झोपड्या ज्या आहेत त्या काढण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे. एकंदरीतच हा जर परिसर बघितला तर अतिशय दाटीवाटीचा जवळपास 8 ते 10 किंवा 15 फुटाच्या ह्या झोपड्या आहेत आणि त्यावर 3 मजली, 4 मजली, 5 मजली असे ते मजले तयार करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे. 500 झोपड्या आहेत, त्यातल्या जवळपास 300 झोपड्या ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या ठिकाणी जे झोपड्या काही संरक्षित झोपड्या आहेत त्यांना तर हात लावण्यात येणार नाही आहे, परंतु त्यांच्यावर जे अनधिकृत बांधकाम आहे ते सुद्धा या ठिकाणी काढण्यात येणार आहे. बांधकाम म्हणण्यापेक्षा हे सगळ्या ज्या झोपड्या आहेत त्या 3 पत्र लावून तयार करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे. 3-3, 4-4, 5-5 मजल्यापर्यंत ह्या झोपड्या असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि हेच काढण्याचं, निष्कासित करण्याचं काम जे आहे ते कालपासून सुरू झालेलं आहे आणि येत्या पुढचे 3 दिवस जे आहे तोपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. परंतु आज महत्त्वाचं जे काम होतं की हे जे प्रार्थना स्थळ आहे ते काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. आता उद्या सकाळी या ठिकाणी कशा प्रकारे हे आणखी उरलेलं काम आहे ते काढण्यात येणार आहे. आजच्या दिवशी मात्र या ठिकाणी
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जवळपास 1500 पोलीस, 10 बुलडोझर, पोकलेन मशीन याच्या साहाय्याने हे सगळं तोडक कारवाईचं काम सुरू होतं. म्हणजे मात्र मनोज, आपण काही वेळापूर्वी पाहिलं इथल्या तरुणांनी दगडफेक केली होती, विरोध केला होता या कारवाईला. तिथल्या स्थानिकांसोबत काही आपली बातचीत झालेली आहे. स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? अगदी बरोबर आहे. या ठिकाणी जे तरुण आहेत किंवा जे नागरिक आहेत, ते राहणारे जे आहेत, त्यांनी जी झोपडी आहे ती काढण्यासाठी, निष्कासन करण्यासाठी विरोध तर नव्हता, परंतु जे प्रार्थनास्थळ जे आहेत ते काढण्याचा त्यांचा विरोध होता. कारण त्यांनी या ठिकाणी ते काढू नये असं म्हटलं होतं, परंतु ते सुद्धा अनधिकृतच होतं आणि त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली होती. त्यामुळेच हे सगळं जे पुढे पोलिसावर दगडफेक होणं असेल, मग पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करणं असेल किंवा ताब्यात घेणं असेल, ही सगळी जी पुढची कारवाई आहे ती झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. जी, मात्र पोलिसांकडून सुद्धा या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज झालेला आहे. त्यानंतर इथल्या स्थानिकांची आणि पोलिसांची काय प्रतिक्रिया समोर आली आहे? अगदी बरोबर आहे. या ठिकाणी अद्याप जरी कुठलीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी या ठिकाणी जे पोलीस आहेत त्यांनी शांततेचं आवाहन केलं होतं. जे युवक होते त्या जे त्यांच्या समाजातले काही युवक किंवा जे समाजसेवक आहे ते सुद्धा या युवकांना सांगत होते की असं काही करू नका, तरीसुद्धा त्यांचं सुद्धा ऐकलं नाही आणि त्यांच्यावर सुद्धा दगडफेक झाली. या ठिकाणी काही बाजूला महिला सुद्धा बसल्या होत्या, त्यांच्यावर ती दगड आलेली आहेत. पोलीस असतील, पोलिसावर दगडफेक झालेली आहे, महिला पोलिसावर सुद्धा दगडफेक झालेली आहे. एकंदरीतच या ठिकाणी वातावरण अतिशय तणावपूर्ण झालेलं होतं. आता मात्र जरी निवळलेलं असलं तरी पोलिसांच्या नियंत्रणात असल्यामुळे हे वातावरण जे आहे ते निवळल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि उद्या कशा प्रकारे ही कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं. जी, मात्र मनोज, बाकी जे आता निष्कासित करणाऱ्या झोपड्या किंवा ठिकाणं आहेत किंवा आणखीन 200 ते 300 झोपड्या बाकी आहेत निष्कासित करण्याच्या, त्या ठिकाणी काही धार्मिक स्थळं वगैरे आहेत? बरोबर आहे. अजून काही जे उरलेलं अतिक्रमण आहे ते सुद्धा काढण्यात येणार आहे. त्या ठिकाणी आता ही 2 मोठी धार्मिक स्थळं होती, ही काढण्यात आलेली आहे. आतमध्ये जास्त प्रमाणात असं काही नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उद्या जेव्हा ही कारवाई होईल, आता साधारणतः 6 वाजलेले आहेत आणि पुढच्या 15 ते 20 मिनिटात किंवा अर्ध्या तासात ही कारवाई जी आहे, तोडक कारवाई जी आहे ती पूर्ण होईल. परंतु उद्या सकाळी जेव्हा ही कारवाई सुरू होईल ती कशा प्रकारे होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक आहे मनोज, तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर वांद्रे स्टेशन परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम आणि झोपडपट्ट्या यांचं अतिक्रमण आणि या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. 27 नोव्हेंबर 2017ला अतिक्रमण हटवण्याचे आदेश निघाले होते, मात्र या विरोधात इथल्या स्थानिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुमारे 9 वर्ष मुंबई सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी सुरू होती आणि अखेर 29 एप्रिल 2026ला हायकोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासंदर्भात पालिकेनं कारवाई करायला सुरुवात केली. आजच्या या कारवाईचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी या ठिकाणी अतिक्रमणावर कारवाई केली गेली, मात्र आजच्या अतिक्रमणाच्या वेळेस या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं होतं आणि त्यामुळं विरोध झाला होता.